ड्रेसला वगैरे याला हुक कसं लावायचं ते शिकवते आहे। तर हे पण स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता साडीला फॉल लावून झालाय। तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे फॉलला याला ब्लाउजला हुक कसे लावायचे, ब्लाउजला म्हणजे कशाला पण आपल्या ड्रेसला वगैरे याला हुक कसं लावायचं ते शिकवते आहे। तर हे पण आपल्या घरातल्या घरात आपल्याला यायला पाहिजे म्हणून बऱ्याच जणांना येतं, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यांनी नक्की बघा की हुक कसं लावायचं। त्यासाठी पहिले मी आता ही 4 पदरी म्हणजे दोन वेळा धागा घेतला आणि तो 4 भाग केला, म्हणजे 4 पदरी असा धागा ओवून घेतला आहे, म्हणजे थोडा जाडसर पाहिजे। तर हा ओवून झाला एवढा आणि त्याला गाठ मारून घेतली आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते हुक कसं लावायचं जवळून। आता मी ब्लाऊजला हुक लावून घेते। तर पहिला हुक मी दाखवते तुम्हाला। हे बघा, हा भाग घ्यायचा स्टार्टचा, जो हाय हुकचा भाग, त्याला मी पहिला हुक लावून दाखवते। तर आता हा मी स्टीलचा हुक आणलेला आहे। स्टीलचेच हुक असतात, व्यवस्थित पाहून कारण ते नंतर गंजतात। मला लावताना कसं करायचं आहे, तर हा असा पकडायचा आहे या दिशेला, या दिशेला, आणि त्याला असं पकडून ठेवायचं आहे। थोडं याच्या आतमध्ये घ्यायचं आहे, हे बघा ब्लाऊजच्या थोडंसं किंचित आतमध्ये, जास्त बाहेर दिसायला नको म्हणून। हे बघा इतकं असं पकडलं। आता आपल्याला हे 2 होल असतात बघा खाली हुकचे, तसे पकडून ठेवलेत। आता तिथून आपल्याला हे पॅक करत जायचं आहे, खालून असे आतूनच घ्यायचं आहे। इकडे नाही यायला पाहिजे धागा बाहेर, तर आपल्याला इथूनच हे राऊंड राऊंड करत हे बघा इकडून 3-4 तरी आपल्याला ह्या होलला राऊंड करायचं आहे। इकडून परत पकडायचं आणि हा पण असा पॅक करून घ्यायचं। दिसतंय का तुम्हाला? हे हा झाला इकडचा होल पॅक। आता आपल्याला ह्या साईडचा होल पॅक करायचा आहे। हे पण तसं इकडं पकडून घेतलंय मी आणि इकडून पण असं सुरुवात करायची आपल्याला। खाली धागा दिसायला नको, हेच राऊंड राऊंड करत हे खालचा पण होल पॅक करायचं आहे। इकडून परत ह्या साईडने असं करत पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। झालं। आता हे झाले हुकचे खालचे 2 होल पॅक झाले बघा। आता आपल्याला करायचं आहे वरचा भाग पॅक। तर हे 2 होल पॅक झाले, तरी वाटलं तुम्हाला तर अजून थोडं ढील वाटते तर अजून एकदा राऊंड घेऊन घ्यायचे आपण। झालं। आता आपल्याला वरचा भाग करायचा, तो कसा करायचा मी तुम्हाला दाखवते। तर ते बघा, हे जे हुकचा आहे टोन, तिथं आपल्याला एका बाजूने असा सुई करून घ्यायची आणि नंतर याला राऊंड करायचे वरती असे 2 पिन झाले की मग आपल्याला एक गाठ कशी मारतो आपण तशी गाठ करायची आणि ह्या साईडने आपण घेतली सुई तर ह्या बाजूला पॅक करायचं, म्हणजे त्याचं तोंड जे पुढचा भाग आहे तो पॅक होऊन जाईल। ओढून घेतलं म्हणजे हा पण भाग आता हलणार नाही, पॅक झाला। हे बघा, हे पूर्ण पॅक झालं इकडून आणि हे 2। आता इथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे दोरा निघणार नाही। अशा प्रकारे बघा, अगदी 1 मिनिट पण नाही लागत, लगेच एक हुक लावला जातो। आता हे गाठ मारून घेतली, धागा मी कापून घेते। असेच मी सर्व ब्लाऊजला हुक लावून घेते आता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक हे बघा। तर कोणाला समजलं नसेल तरी कमेंटद्वारे विचारू शकता, परत मी दाखवून देईल। तर असा हुक लावायचा आहे, पण मागे धागा दिसत नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर असे मी सगळ्याला हुक लावून घेते आता। हे बघा, हा एक लावून झाला आहे।
अशा प्रकारे सगळे हुक लावून झाले. जवळ 6 हुक लागते याला, कारण याच्या पुढे जे आय केलेले आहेत ते 6 आहेत. त्यामुळे तुम्हाला आय पण शिकवेल जर हुक लावले तसं. हे आय पण जर शिकायचं असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. मी नक्की सांगेल की कसं बनवता हुकच्या नंतर हे आय. त्याला हुक लावून आणि हे आय जे असतात त्याला हे पण मला बनवता येतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. ज्याला इच्छा असेल बघायची त्याने नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी परत येईल. तोपर्यंत बाय.